जय श्रीराम मंडळी. तर कसे आहेत भावांनो, काय चाललं मग काय नाही मित्रांनो. आज डेली रुटीनसारखं आपण चाललो होतो आपल्या आपल्या कामाला. 2-3 दिवसापासून ब्लॉग कावर पडत नव्हते, कारण की कामच नव्हतं, दुकानात बसून होतो. दुकानात बसल्यावर काय व्हिडिओ काढता जमत नाही, त्याच्यामुळं आपलं आपलं चाललं होतं आपण. हे बघू शकतात तुम्ही, आजूबाजूला निरगलीची झाडं वगैरे आहेत. एकदम वातावरण एकदम सुंदर होतं, त्याच्यामुळं काहीच अडचण नव्हती गाडी चालवायला. हा डॉगेश भाई जर मध्ये आला असता तर आपल्याला उडवून निघून गेला असता, त्याच्यामुळं त्यांचा ते आले का गाडी हळू करावं लागतं. तुम्हाला माहिती दिलं उडवून, गेलो निघून देवाघरी. त्याच्यामुळं त्यांच्यासमोर गाडी हळूहळू चालवावी लागते. बघू शकतात मित्रांनो, एकच नंबर वातावरण आहे आणि तुम्ही चाललेत तपोवनाची झाडं तोडायला. कसं वाटतं? लाज वाटत नाही का थोडीफार? हे बघा, निघालो होतो. हा आहे छत्रपती संभाजी महाराज नगरला जाणारा रस्ता. त्याच्यानंतर हा पिवळा गाडीवाला भेटला. त्याच्यानंतर परत हायस्कूल भेटली आपल्याला. लय कोपऱ्यात होती ती हायस्कूल. तुम्ही मला एक सांगा फक्त, हा रस्ता कुठं जातो ते सांगा मला कमेंटमध्ये. लवकर नाशिककर, पटकन कमेंट कर. हां. त्याच्यानंतर हे नदी लागली, गोदावरी नदी. त्याच्यामुळं तिथं बघितलं तर एकदम गटरीचं पाणी, एकदम घाण पाणी. बघू शकता, तुम्हाला बी दिसत असेल. हे बघा. हां. तुम्हाला अजून एक नाला दाखवतो तिकडून येणारा, तो बघा. सगळा घाण पाणीचा नाला होता मित्रांनो. एकदम घाण पाणी येत होतं. गटरीचं पाणी सगळं नदीत. आणि काय ते म्हणे गोदावरी नदी. सगळी प्रदूषित करून ठेवली गोदावरी नदी. सगळे गटरचे पाणी फेकून जातात. त्याच्यानंतर आलो होतो कामाला. दरवाजा वगैरे उघडला होता त्यांच्या, गाडीमध्ये टाकली त्याच्यासाठी. परत लावून दिला त्यांचा दरवाजा. आपण प्रामाणिक भरपूर आहे मित्रांनो. हां, त्याच्या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेमच नाही. आपण प्रामाणिक भरपूर आहे. काम करायला प्रामाणिक आहे. फक्त थोड्या थोड्या काही काही चुका होत राहतात माणसाकडून. माणूस हा चुकीचा पुतळा राहतो मित्रांनो. हां, काही नाही. चला मग. बघितलं, तिथं गेलो. या बिल्डिंगचं नाव एकच नंबर होतं, शिवनेरी. शिवनेरी क्रिस्टल नाव होतं, त्याच्यामुळं आपल्याला लय पटलं होतं. हे आलतू फालतू नाव ठेवापेक्षा शिवाजी महाराजांची गड किल्ल्यावर, शिवाजी महाराजांच्या याच्यावर नाव ठेवा. आणि माझं एक सांगणं आहे मित्रांनो, या राजकारण्यांना, या पत्रिकावाल्यांना, की तुम्ही पत्रिकावरती आणि राजकारण्यांच्या पोस्टरवरती ना, आपलं आपलं आहे ना, तुम्हाला जो फोटो टाकायचा तो टाका. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि देवांचा फोटो नका टाकत चालू. लगेच आलो दुसऱ्या कामाला. बघू शकतात तुम्ही कसं निवांत होतं इथं पण. काय वचवच नाही, बचपच नाही, काही नाही. हा पुतळा बघितला, इथं निघालो आपण आपल्या आपल्या घरी, म्हणजे दुकानावरती. फक्त एवढं लक्षात ठेवा की आपल्या आपल्या याच्यात राहा. फक्त शिवाजी महाराजांचे त्यांचे पायंदळी येतात ते पोस्टर, याच्यावर फक्त तुम्ही फोटो छापू नका. हां, समजून घ्या. आपण निघालो होतो आपल्या गाडीला पेट्रोल टाकायला. आपली रेंट्री का विचच खोल, कंटिन्यू पेट्रोल लागत राहतं तिला. कारण की तिला जर टाकलं नाही तर आपण चालणार नाही. आपण चाललो नाही तर आपलं मग पुढचं काहीच चालणार नाही आपलं.